जय जय रघुवीर समर्थ। दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळमोडी। पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 146 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या भ्रमात्मक अवस्थेमुळं जीव नावाच्या ज्या अवस्थेला आम्ही प्राप्त झालेलो आहोत, त्या अवस्थेचा गुंता सोडवण्यासाठी विवेके सदा सस्वरूपी भरावे, विवेकाने आपल्या आत्मस्वरूपाकडे आपण प्रवास करावा हा शब्द वापरला। मुळातच समर्थांचा सर्व परमार्थ हा विवेकनिष्ठ आहे। विवेक हा परमार्थामधला एक फार मोठा गुण आहे। अनेकांना वाटतं की विवेक हा बुद्धिप्रधान असा गुणधर्म आहे। काही अंशी मी याला दुजोरा देखील देतो, परंतु सज्जनो, मनुष्याची बुद्धी ही स्वाभाविकपणे देहाशी संलग्न असल्यामुळं संपूर्ण विवेकाची प्राप्ती ही मनुष्याला बुद्धीच्या आधाराने प्राप्त करता येत नाही। मनुष्याचा विवेक हा त्याच्या प्रतिभेच्या अधीन आहे। प्रतिभा हे बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडं उमलणारं एक अतिशय सुंदर असं वलय आहे। ही विवेकाची शक्ती ही प्रतिभेमधून जागृत होत असते। अशा या विवेकाचं महात्म्य काय आहे? हा विवेक म्हणजे नेमकं काय? या विवेकाच्या आधाराने सार आणि असार या गोष्टींचं डिफरन्सिएशन कसं करायचं, यामध्ये फरक कसा शोधायचा, हे सगळं समर्थ माऊली आम्हाला आता पुढल्या 5 श्लोकांमधून सांगणार आहेत। बघा, आपण समर्थांनी काही सुंदर मालिका आपल्याला सांगितल्या, ज्याचं आपण पहिल्यापासून चिंतन करत आलो की मना सज्जना राघवी वस्तिकी जे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, किंवा तुटे वाद संवाद तो हितकारी, किती सांगाव्यात। अशाच मालिकांमधली एक मालिका आता पुढले 5 श्लोक समर्थ माऊली आम्हाला सांगणार आहे, ज्याचं नाव आहे मना संत आनंत शोधून पाहे। काय अर्थ आहे? हे मना, संत म्हणजे जे शाश्वत आहे, असं आनंत म्हणजे जे हे परब्रह्म आहे त्याला तू शोधून पहा। मना संत आनंत शोधून पाहे। संत म्हणजे शाश्वत, आणि हे शाश्वत शोधायचंय हे काही, बघा, सूर्य तर तिथंच आहे, होय की नाही? आपण म्हणतो सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला, हे देखील अज्ञानच आहे की नाही? कारण सूर्य तर तिथंच आहे, पृथ्वीने त्याच्याकडे पाठ केली आणि मग पुन्हा सूर्योदय होतो, म्हणजे पृथ्वी त्याच्याशी सन्मुख होते। सूर्य तिथंच आहे, बदलायचंय कोणाला? पृथ्वीला बदलायचंय। त्याप्रमाणे मना संत आनंत शोधून पाहे। मना, शाश्वत असं हे अनंत तत्व, हे परब्रह्म तत्व तू शोधून घे। शाश्वत सूर्यासारखं आहे, ते तिथंच आहे। पाठ कोणी केली आहे? अज्ञानवश मी पाठ केलेली आहे या शाश्वताकडं। मी विषयांचा भोग घेण्यामध्ये इतका लिप्त आहे की ते शाश्वत माझ्या समोर असूनही
मी त्याच्याकडं पाठ करतोय. मग शाश्वत शोधून घेणं म्हणजे काय आहे? अशाश्वताला बाजूला करणं आहे, होय की नाही? आपण बघा, तांदळामधून खडे बाजूला करतो का खड्यामधून तांदूळ बाजूला करतो? तांदळामधून खडे बाजूला करतो, जे नको आहे ते टाकून देतो. तसं या दृश्य जगाचं जे आमच्या मनामध्ये प्रेम आहे ना, जी आसक्ती आहे ना, त्या आसक्तीला, त्या प्रेमाला आमच्या अंतरंगामधून काढून टाकणं, याचं नाव आहे विवेक. आणि ते काढून टाकलं की स्वाभाविकपणे जे उरतं ते शाश्वतच उरतं. बघा, आपण बघतो अनेकदा पावसाळ्याच्या आधी ढग येतात, तेव्हा खरं तर आकाशामध्ये सूर्य चांगला तळपत असतो, पण अचानकपणे मेघांचं आवरण दाटून येतं आणि त्या मेघांच्या आवरणामुळं सूर्य झाकोळला जातो. खरं तर ते मेघांचं आवरण काही किलोमीटर पुरतं आहे. सूर्य तर अनंत आहे, मोठा आहे, पण एवढा अनंत मोठा सूर्य देखील या छोट्याशा काही आलेल्या ढगांमुळं झाकोळला जातो. आपल्याला वाटतं की अरे काय ढगाळ वातावरण पडलंय. सज्जनो, त्याचप्रमाणे ही विषयांची असलेली आमच्या डोळ्यावरची पट्टी आम्हाला या शाश्वताच्या पासून दूर करते. बघा, ते एक प्रकारे आमच्या अंतरंगामध्ये ते शाश्वत तत्व झाकळलं जातं. मग या विवेकाला समर्थ माऊली या 5 श्लोकांमधून आमच्या हृदयामध्ये पुनश्च प्रस्थापित करतंय. जे अनात्म आहे, जे असार आहे, जे अशाश्वत आहे, त्याला काढून टाकण्याची प्रक्रिया समर्थ माऊली या 5 श्लोकांमधून आमच्या अंतरंगामध्ये करते. त्यातील हा पहिला श्लोक काय म्हणतात समर्थ? दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी. या लोचनांनी, या डोळ्यांनी आम्ही जे जे काही पाहतो ते कल्पकोडी आहे. कल्प म्हणजे ज्याला खरं तर अत्यंत कमी असं लाईफ आहे, ज्याचं अस्तित्व हे काळाच्या अधीन आहे, जे खरं तर कल्पांतापर्यंत न टिकणार आहे. अशाच गोष्टी या लोचनांनी या दृश्य जगामध्ये दिसतात. काय काय पाहतो आम्ही या दृश्य जगामध्ये? पंचमहाभूतिक हे विश्व आहे. ही पृथ्वी आम्ही पाहतो. मला आठवतं, माझा लहानपणीचं शिक्षण अहमदनगरला झालं आणि परवा मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन घृष्णेश्वरच्या कथेच्या आधी जात असताना अचानक ड्रायव्हरला म्हटलं, अरे जरा नगरमध्ये चल रे, माझी शाळा दाखवायची आहे मुलीला. सज्जनो, कदाचित आज माझी शाळा सोडून मला नगरची, मला वाटतं साधारणतः 45 वर्षाचा काळ झाला असेल. त्या 45 वर्षाच्या कालावधीनंतर मी त्या गल्लीमधून फिरत असताना मला कुठंतरी पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं. कुठंतरी पूर्वजन्मी आपण इथं आलो होतो असं वाटत होतं. त्या जुन्या खुणा कुठंतरी स्मृतीमध्ये होत्या, पण आजूबाजूला झालेलं कॉन्क्रीटच्या जंगलामुळं त्या जुन्या खुणा मला शोधता येत नव्हत्या. सांगायचा मुद्दा असा आहे की हा अनुभव आपल्यापैकी बहुतांश लोकांना येतो की 30-40 वर्षामध्ये ज्या गावांमध्ये आपण राहायचो, ज्या शहरांमध्ये आपण वाढलो, ज्या शाळांमध्ये आपण शिकलो, त्यांचं आमूलाग्र बदल होऊन जातो, होत्याचं नव्हतं होऊन जातं. आणि आज जे आहे ते 45 वर्षानंतर कसं असेल ह्याचा विचार करा. म्हणजे दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, हे समर्थ जे आम्हाला सांगतात ते अगदी खरं आहे. मग कुठलीही गोष्ट घ्या, पृथ्वीच्या बाबतीमध्ये घ्या, अहो नद्यांच्या बाबतीमध्ये देखील आपण बोलायला जावं. आमच्या गोंदवल्यातली जुनी लोक मंडळी सांगायची, आम्ही माणगंगेमध्ये पोहायला जायचो तेव्हा नदीमध्ये केवढं पाणी असायचं. आता जावं तर अगदी छोटासा, उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण कोरडी ठणठणीतच असते, पावसाळ्यामध्ये कधीतरी एखादा मोठा दुसरा पाऊस झाला तर तेवढी भरून वाहते. काय कारण आहे? कारण अनेक बंधारे मागं बांधले गेले, त्या बंधाऱ्यांमुळे पाणी अडवलं गेलं आणि आता माण तालुक्यापर्यंत ती गंगा वाहतच नाही. काही नद्यांच्या बाबतीमध्ये पाणी आहे, पण त्यांची पात्र आम्ही मानवांनी असं काही अतिक्रमण केलं की त्यामध्ये बिल्डिंगा बांधून टाकल्या आणि मग पावसाळ्यामध्ये इमारतीत पाणी शिरलं की आम्ही आरडाओरड करतो की बघा काही कंट्रोलच नाही आहे. म्हणजे आपण या नद्यांचं, या जलाचं अस्तित्व देखील रोखतो. अनेकदा त्या नद्या मार्ग बदलतात, अनेकदा त्यामध्ये इतकी घाण होते की त्यांचा प्रवाहच अडून जातो. म्हणजे या विश्वामध्ये जे जे काही आहे ना, ते कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आहे. अग्नीचं देखील तसंच
वायूचं देखील तसंच, आकाशाचं देखील तसंच. कदाचित आपल्याला आत्ता या 3 तत्वांच्या बाबतीमध्ये उदाहरणं देताना कळणार नाही, पण ज्यांचा दासबोधाचा अभ्यास आहे त्यांना कळेल की ज्यांनी ज्यांनी विवेक प्रलय बघितलेला आहे त्यामध्ये पाण्यामध्ये ही पृथ्वी एक प्रकारे विरघळून जाते. मग पाण्याला अग्नितत्वाने त्याची वाफ होते, ते वाफ वायूच्या बरोबर वाहत वाहत आकाशामध्ये विरून जातं आणि या संपूर्ण दृश्य जगाचं आपल्याला जे दिसणारं रूप आहे ते रूप संपून जातं आणि आकाश देखील शेवटी त्या अनंतामध्ये विलीन होऊन जातं. म्हणजे या लोचनांना जे जे काही जाणवतं सज्जनो, हे सगळं मायेच्या अखत्यारीमध्ये आहे. आणि हेच प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला देखील रामगीतेमध्ये सांगितलं की जिथपर्यंत तुझं मन जात आहे, जिथपर्यंत तुझी इंद्रिय जात आहेत, तिथपर्यंत जे जे काही दिसतंय ना लक्ष्मणा, ते सगळं मायेच्या अधीने असं समज. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी. या सगळ्या गोष्टी या मनुष्याने जरी कितीही शाश्वत मानायच्या ठरवल्या तरी देखील त्या कल्पांतापर्यंत आमच्या बरोबर येऊ शकत नाही. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. परवा मी कुठला तरी पॉडकास्ट बघत होतो आणि त्यामध्ये ते ज्योतिष्य सांगणारा तो मनुष्य होता आणि त्याला असं वर्ल्ड ट्रेड सेंटरला बघितल्यानंतर इंट्युशन झाली. तो काहीतरी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तिथं होता आणि त्याने सांगितलं की नाही नाही, याच आठवड्यात बघून घ्यायचं आहे आपल्याला, वर्ल्ड ट्रेड सेंटर माहीत नाही पुढल्या आठवड्यात ते तिथं राहील की नाही. आणि तो मोठ्या त्याच्या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये सांगत होता की त्यानंतर आपण जाणताच की 11 सप्टेंबरला ते विमानांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं आणि तशी मला इंट्युशन खूप आधी आली होती वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला पडायचं नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे जे काही म्हणून या विश्वामध्ये आकाराला आलं, अकस्मात आकारले काळ मोडी. हे काळाच्या अधीन आहे बघा सगळं. एखादं छान डेरेदार वृक्ष देखील आपण बघतो आणि त्यानंतर बघतो की तो वृक्ष कधीतरी उन्मळून पडतोच, नद्या आटून जातात, पृथ्वी भूकंपामुळं सगळं काही इकडचं तिकडं करून टाकते. असं म्हणतात की रामायण काळीन या जगाचा नकाशा काही वेगळाच होता. हे खंड सगळे एकत्र होते. समुद्र हा एवढा मोठा नव्हता, पण हळूहळू हे सगळे खंड वाहत वाहत लांब लांब गेले, एकमेकांपासून दुरावले वगैरे वगैरे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की अकस्मात आकारले काळ मोडी. हा हिमालय देखील काही सेंटीमीटरनी दरवर्षी त्याची उंची वाढत असती म्हणे. आणि मग या अशा उंचीला वाढण्यामुळं भूकंप येतात. या भूकंपामुळं जगामध्ये प्रचंड उलथापालथ होते, सुनामी येते, अनेक गावं ही वाहून जातात. त्या रामेश्वरमला ते एक शेवटचं गाव आहे ना, त्या गावाला एकदा सुनामीने असं काही गिळलं की तिथं आता कायमस्वरूपी कधीच वस्तीच होऊ शकत नाही. अकस्मात आकारले काळ मोडी. हे सगळं बघितल्यानंतर आपण एक लक्षात घ्यावं की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन खरं तर आसक्त ठेवलेलं आहे की ज्या गोष्टी काळाच्या अधीन आहेत, ज्या गोष्टी या कधी शाश्वत राहू शकणार नाही. मग विवेक आम्हाला या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन देतो. काय दृष्टिकोन आहे की हे सगळं आहे, पण ह्या सगळ्यामध्ये असूनही हे शाश्वत आहे हे मानण्याची हे मना तू कधीही चूक करू नको. कारण कोण समयो येईल कैचा, त्याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडोनी जाई. समर्थ म्हणतात हे सगळं काळाच्या अधीन आहे. न जाणे कुठल्या समयी कशी वेळ येईल आणि सगळं आपल्या हातामधलं आपण गमावून बसू. अकस्मात आकारले काळ तोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे. आणि हे सगळं ज्याच्यासाठी आपण एवढं झुरतोय ते अशाश्वत आम्ही जमा करतोय. बघा समर्थ हे प्रयत्नवादी संत होते. त्यांनी आपल्याला हा जो शब्द सांगितला ना की अति आदरे सत्य शोधून पाहे, ते अति आदरे या शब्दाचा तुम्ही सतत आपल्या मनाला आधार द्या. हे अशाश्वत आहे, पण या अशाश्वतामध्ये राहूनच आम्हाला तो ईश्वर शोधायचा आहे. मग यासाठी सगळ्यांनीच अशाश्वताला त्याचा अव्हेर करणं,
त्याच्याविषयी आपण सतत उदासीन राहणं हे योग्य नाही. कारण या सगळ्या विश्वाच्या नियमनासाठी या अशाश्वताचा देखील आधार आम्हाला घेतला पाहिजे. पण या अशाश्वताबरोबर राहत असताना त्याच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे आणि ते मला शोधायचंय, त्यासाठी माझा जन्म झालाय, याचं नाव आहे विवेक. विवेक अशाश्वताची मिथ्यत्व सांगत असताना, शाश्वताचं सत्य सिद्ध करत असताना आम्हाला कधीच अशाश्वताला सोडून राहा असं सांगत नाही. त्या अशाश्वताचं मूल्य ओळखून तू राहा एवढंच तो आम्हाला सांगतो. आणि हे जरी आपल्या मनाला या विवेकाच्या आधाराने कळालं ना, की पुढे सर्व जाईल काही न राहे, हे सगळं माझ्याबरोबर जे आहे ते कधी ना कधीतरी काळाच्या अधीन आहे, ते कधी ना कधीतरी त्याच्या प्रमाणे संपणार आहे, हे आपल्याबरोबर शाश्वत येऊ शकत नाही. आणि मग इथं विवेक आपल्या स्वतःकडे वळवायचा की या वस्तू तर माझ्याबरोबर शाश्वत येऊ शकत नाहीत, पण मग हा जो देह आहे त्याला मी शाश्वत मानण्याची का चूक करतोय बरं? तो तरी माझ्याबरोबर येणार आहे का? तो तरी माझा राहणार आहे का? आणि तेव्हा लक्षात येतं की अरे, ज्या रवींद्र पाठक या नामाभिधानाच्या आधाराने हा देह जगतोय, तो पाळण्यापासून ते आत्तापर्यंत किती वेगवेगळे देहाचे आकार घेऊन आत्तापर्यंत आलेला आहे. मग या सगळ्या देहाच्या आकारांना एक प्रकारे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था आहेतच ना. म्हणजे जे आज मला दिसत आहे ते स्थित्यंतरात आहे आणि स्थित्यंतरामध्ये जे आहे ते एक दिवशी लयाला जाणार आहे. हे ज्याला कळालं तो सज्जनो आपल्या देहाकडं देखील विवेकाने पाहू शकतो. दृश्य जगाकडे तर पाहतो, आपल्या संपत्तीकडे तर पाहतो, तो आपल्या मुलाबाळांकडे पाहतो, आपल्या लौकिकाकडे देखील पाहतो आणि त्याचबरोबर तो आपल्या स्वतःकडे देखील पाहतो की यामध्ये माझं खरंच कोण आहे. पुढे सर्व जाईल काही न राहे. आणि जेव्हा हा विवेक आपल्याला सत्संगतीमधून जागृत होतो त्यावेळेला मनाला दिशा मिळते. मना संत आनंत शोधून पाहे. हे मना, मग हे सगळं जर अशाश्वत आहे, हा सगळाच अशाश्वताचा फेरा चालू आहे, तर मग मना या जगामध्ये शाश्वत काय आहे बाळा, त्याचा शोध कधी घेशील? कधी विचार करशील की हे सगळं जर अशाश्वत आहे, तर मग या जगामध्ये जे काळाच्या पलीकडे जाऊन जगू शकतं असं शाश्वत तत्व नेमकं काय आहे, त्याचा शोध मी कधी घेऊ शकेन? सज्जनो, हे विवेकाचं सामर्थ्य आहे. विवेक आमच्या विचारांचा दृष्टिकोन बदलतं. विवेक आमच्या प्रतिक्रिया बदलतं. बघा, अशाश्वताचं नुकसान झालं की संताप होणं, दुःख होणं हे आपल्या जीवाचा स्वभाव आहे. अनेक लोक त्यापायी आततायी होऊन आत्महत्या करतात, आततायीपणे वागतात. परंतु ज्याला हा विवेक जागृत झाला त्याला काही काळानंतर का होईना या विवेकाची दोर या आततायीपणापासून रोखते. त्याला सांगते की अरे, हे सगळं अशाश्वत आहे आणि तू तरी कोणाचा शोक करतोय? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मान्य आहे, हा एकटेपणाने चालण्याचा प्रवास अत्यंत अवघड आहे, पण तरी देखील आपण सगळेच या अशाश्वताच्या चक्रामध्ये आहोत ना. ज्याचं स्टेशन येईल तो त्या काळाच्या टप्प्यावरती उतरून जातोच आहे ना. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा आपण या अशाश्वताच्या चक्रामध्ये राहत असताना शाश्वत नेमकं काय आहे त्याचा विचार करूयात. तो शाश्वत आहे राम, तो शाश्वत आहे ब्रह्म, ते शाश्वत आहे सत्य, जे मनुष्याने आपल्या अंतरंगामध्ये शोधण्यासाठी ही मनाची भूमिका तयार करावी लागते. याचं नाव आहे सज्जनो विवेक. आता पुढील या विवेक शोधनाच्या मध्ये समर्थ आम्हाला काय सांगत आहेत त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.